तर मित्रांनो आज मी बनवतोय गावठी कोंबडी, ती पण अशी मस्त भाकरीसोबत खाणारी सुकी सुकी. तर चला तुम्हाला दाखवतो रेसिपी. तर मित्रांनो सुरुवातीला एक काम महत्त्वाचं आहे. बाब्या हा चिकन धुवून घे तिथून. ही जी कोंबडी आहे तिला आपण भाजून घेऊ चुल्यावरती. तर गिरीश प्लीज या हा चुला पेटवा आणि आपण हे भाजून घेऊ. मग याचं पण चॉपिंग वगैरे करायचं आहे. तर मित्रांनो रेसिपीला सुरुवात करतोय. कढईला अशा प्रकारे बूड घेतला साहेबांनी, पहिल्यांदा घेतला त्यांनी. पण जाळ खूप जास्त झाले, हवा खूप जास्त सुटले आणि भांडा लगेच गरम होईल. मित्रांनो सुरुवातीला तेल घेतो, याच्यामध्ये खूप सारा. तर मित्रांनो आता कांदा टाकतो. मित्रांनो कांदा थोडा असं होत आहे, त्याच्यामध्ये टाकतो थोडासा अद्रक, मिरची. मित्रांनो लसूण टेचलेला टाकलाय. तर मित्रांनो हा हिरवा वाटण आहे जो घरून बनवून आणलाय, त्याची रेसिपी मी कॅप्शनमध्ये टाकतो. मित्रांनो मसाला टाकतोय, आगरी कोळी मसाला. तुम्ही लाल तिखट पण वापरू शकता, गरम मसाला, धने जिरा पावडर, हळद. तर मित्रांनो थोडं पाणी टाकतो याच्यामध्ये. मित्रांनो याच्यामध्ये टाकतो टोमॅटो खूप सारा, थोडा मीठ टाकतो याच्यामध्ये मित्रांनो. तर मित्रांनो आता आपण आपली गावठी कोंबडी टाकतो याच्यामध्ये, मस्त अशी भाजून घेतले. मजा येणार आज जेवायला. मित्रांनो आता ऑल सेट आहे. थोडं पाणी टाकलंय, अजून थोडं पाणी टाकू, आपल्याला सुका ठेवायचं आहे की आपण भाकरी खाणार आहोत. सो ऑलमोस्ट आपण डन. आता शिजायची वाट बघायची, हा लगेच शिजत आहे. तर मित्रांनो आपली रेसिपी फायनली तयार आहे. इट्स टाइम टू टेस्टिंग. तुम्ही बघताय किती सुंदर दिसते, मजेदार दिसते. लिंबू लिंबू पिल्ल्यावरती एक नंबरची फ्लेवर एकदम असं इनहॅन्स होणार आहे. कॅमेरामॅनच्या तोंडाला पाणी येत असेल, इतका सुंदर रस्सा आणि तळे आले. एक नंबर.